तर नमस्कार सगळ्यांना। आज करणार आहे मस्त असा अन्ना स्टाईल मेदूवडा। त्यासाठी ही 5 ते 6 तास मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजायला घातले होते। हे अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये आतपाव तांदूळ आपण टाकलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे आणि छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, अगदी 2 ते 3 चमचे मी पाणी घातलेलं आहे। जास्त पाणी घातल्यावर बॅटर पातळ होऊ शकतं, तेव्हा आपल्याला हे बॅटर जे आहे ते घट्ट लागतं। हे बघा, आता मी छान असं वाटून घेतलेलं आहे बारीक। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा मी सोडा घेतलेला आहे, छोटा चमचा आहे सोडा घेतलेला आहे। नंतर हे छान असं एका डायरेक्शनमध्ये 5 मिनटं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे पीठ, जेणेकरून ते पीठ हलकं व्हायला लागतं। हलकं कसं झालं समजायचं की आपण एक आता वाटीमध्ये पाणी घेऊया आणि पाण्यामध्ये छोटासा गोळा टाकूया। ते वरती असं तरंगून आलं की समजायचं हे पीठ तयार आहे। हे बघा, गोळा छान असा वर तरंगून आलेला आहे, समजायचं की पीठ आपलं तयार आहे। तुम्ही जर फेटून नाही घेतलं तर मग आतमध्ये कच्चं राहू शकतात हे मेदू वडे, त्यामुळे असं फेटायला लागतं। नंतर आता आपण तेल गरम करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे तळे छान असे तळून घ्यायचे। आता हाताला मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि पीठ असं हातामध्ये घ्यायचं आहे आणि मध्ये आपल्याला होल पाडायचं ह्या वड्याला आणि मस्त असे तळून घ्यायचे। तेल एकदा गरम करून घ्यायचं आणि मग गॅस बारीक करायचा। मोठ्या गॅसवर तळले तर मग वरतून तर ते वडे होतील, पण आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते। आता पहा, मी वडे असे टाकून घेते आणि तुम्ही पाहू शकता वड्यांना कलर किती सुंदर असा आलेला आहे। आणि तुम्ही असे अन्ना स्टाईल वडे करून पहा, खूपच मस्त लागतात। बाहेरचे खाण्यापेक्षा असे घरात करा, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि खायला पण खूप छान लागतात असे वडे। तर नक्की करा आणि हे वडे आपण सांबारबरोबर किंवा दह्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो, खूपच मस्त लागतात। जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही असे वडे करून नक्की पहा, खूपच टेस्टी लागतात। आणि पहा, मस्त असा कलर आलेला आहे आपल्या वड्यांना, खूपच मस्त झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आणि एक वडा आता तुम्हाला मी तोडून दाखवते, खूप स्पॉन्जी असा वडा झालेला आहे, पाहू शकता किती मस्त असा वडा तयार झालेला आहे।